या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हा आम्हाला सावध करतायत. बाबांनो, सावधान व्हा, सावधान व्हा. आपण कुठेही जा, रस्त्याने जर प्रवास करत असाल, रस्त्याच्या काठीकडेला महाराज बोर्ड त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, सावधान, समोर अपघाती वळण आहे. सर्वांना समजेल, पचेल या भाषेमध्ये महाराज त्या ठिकाणी सूचना दिल्या जातात. सावधानतेचा इशारा त्या ठिकाणी केला जातो. जे मराठी भाषिक आहेत त्याला मराठीमध्ये सांगितलं जातं, जे हिंदी भाषिक आहेत त्याला हिंदीमध्ये सांगितलं जातं, आणि जे इंग्रजी भाषिक आहेत त्यांना इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी सूचना आहेत. ज्यांना तीनही भाषा येत नसतील त्यांना एक शेवटची भाषा आहे. कोणती? बोर्डावर आहे बरं का. कोणती? कळालं ना? 2 हाडं आणि कवटी, खतरा. सरळ भाषेत खतरा म्हणजे काही सावधानतेचा इशारा. जर सरळ व्यवहारामध्ये जर आपण रस्त्याने चाललो तर एवढ्या महाराज सूचना आहेत. पण नाथ महाराज म्हटले, बाबांनो, एक दिवस प्रत्येकाला जायचे, प्रत्येकाला मरायचे. आणि हा जगत काही लोक चिंतेने ग्रासलेत, काही लोक दरिद्रीने ग्रासलेत, काही लोक विचाराने ग्रासलेत, पण जग मात्र काळाने ग्रासले, काळाने. बाबांनो, तुम्ही सावधान व्हा. आज महाराज आईला 1 वर्ष जाऊन पूर्ण झाले. किती? 1 वर्ष. माझं बोलणं समजतंय ना सर्वांना? बघा, माणूस मेला म्हणजे शेवट होत नसतो. लक्षात येते माझं बोलणं? अग्निडाव दिला म्हणजे माणूस संपला असं नाही. ती आत्मा 13 दिवस आपल्या घरी असते. किती दिवस? किती दिवस? 13. मी सांगत नाही, गरुड पुराणातला पुरावा आहे बरं का. 13 दिवस आत्मा या ठिकाणी असते. का असते माहिती? त्याचं सुद्धा कारण आहे. ज्या मरणासन्न व्यक्तीने, कदाचित म्हणते मी, पाप जर केलं असेल, पाप, तर 13व्या दिवसापर्यंत महाराज त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या सगळं कुटुंबियातल्या लोकांना त्या 13 दिवसामध्ये याच्या पुण्यामध्ये भर पडण्याची त्या ठिकाणी संधी भगवंताने दिली बरं का. 13 दिवसापर्यंत. 13 दिवस बघा तुम्ही त्या छतावरती कावळा येऊन बसत असतो. 13 दिवस झाले, 13व्याचं कीर्तन झालं, कार्यक्रम आटपला, गोड जेवणाचा कार्यक्रम झाला की आत्मा महाराज प्रवासाला लागतो. प्रवासाला 2 मार्ग सांगितल्या. प्रवासाचे 2 रस्ते आहेत. एक म्हणजे यममार्ग आणि दुसरा म्हणजे देवमार्ग. मग ज्यांनी पुण्य केलंय त्याला भेटतो देवमार्ग, आणि ज्यांनी पाप केलंय, पाप, त्याला भेटतो यममार्ग. यममार्ग. प्रवास चालू झाला. प्रवासामध्ये महाराज एका दिवशीचा, 2 दिवसाचा प्रवास नाहीये, 1 वर्षाचा पूर्ण प्रवास सांगितला. किती? 1 वर्षाचा. किती मोठं भाग्य येऊ या आईचं. काल एवढी मोठी आषाढी एकादशी. गरुड पुराण सांगतं 1 वर्षापर्यंत त्या आत्म्याचा प्रवास असतो, आणि 1 वर्षाला 1 दिवस कमी असताना, किती? 1 दिवस म्हणजे कालचा दिवस कमी असताना तो आत्मा पोचतो महाराज चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये. आणि चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये पापाचा आणि पुण्याचा त्या ठिकाणी महाराज हिशोब केला जातो, आणि त्यानंतर मार्ग असतो हा माणसाला, सद्गती असते. आज आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं बघा. आज लोक सरळ सरळ म्हणतायत जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करायची नाही, मेल्याच्या नंतर कशाला करायची कीर्तनं, कशाला करायचं अन्नदान, उगीच फुकट खर्च कशाला करायचा. त्याच्या मागचं कारण आहे. थोडंसं भजन करा, सांगते. विठ्ठल जर आपण 13वा जर नाही घातला, मासिक श्राद्ध जर नाही घातलं, तर काय होतं माहिती? माणूस, तो आत्मा पिशाच्च्या योनीला जातो बरं का. पिशाच्च्या योनीला, प्रेत योनीला जातो. मी सांगत नाही, भागवतातल्या महात्म्यामध्ये आलेला श्लोक आहे महाराज. धुंदुकारी आपल्या भावाला सांगतो, दादा, अहम भ्राता त्वदीयोस्मिन धुंदुकारी ती नामत स्वकीये नैव दोषेन नाशित्वम ब्रह्मत्वम मया. दादा, माझ्या स्वतःच्या दोषानं मी या ठिकाणी प्रेत योनीला प्राप्त झालोय. माझ्यावरती संस्कार कर. माझ्यावरती कुठला संस्कार झाला नाही, अंतिम संस्कार झाला नाही, त्यामुळं मी पिशाच्च्या योनीला प्राप्त झालोय. आणि गोकर्णजीनं महाराज पिंडदान केलं. पिंडदान. शेवटी एवढं पाप केलं होतं, एवढं पाप केलं होतं धुंदुकारीनी. अनेक पिंडदान, गयेला जाऊन सुद्धा महाराज पिंडदान केलं, तरी सुद्धा आत्म्याला शांती भेटत नव्हती. शेवटी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी करावी लागली बरं का. काय चाललं होतं आपलं? मी तुम्हाला सांगत होते, का करायचं वर्षश्राद्ध, का करायचं पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण. जर नाही केलं ना महाराज, काय होतं माहिती? पितृदोष लागतो माणसाला. पितृदोष. काय?
पितृदोष लागत असतो माणसाला. पितृदोष लागण्याची नेमकी कारणं तरी काय आहेत बरं? पितृदोष नेमका लागला नेमका समजावं तरी कसं? थोडी शांतता बाळगा बरं का. विठ्ठल विठ्ठल पितृदोषाची लक्षणं आहेत महाराज. एखाद्या घरामध्ये लोक काबाड कष्ट करत असतील बरं का. काय करत असतील? काबाड कष्ट करत असतील. आणि संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला जेवताना जर घरामध्ये कलह पेटत असतील, भांडणं लागत असतील आणि ताट सोडून जर ग्रस्त जर महाराज बाहेर जात असतील, समजावं पितृदोष लागलाय. ज्या घरामध्ये लोक काबाड कष्ट करतायत, अहोरात्र मेहनत करतायत, पण घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, पैसा टिकत नसेल, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. एखाद्याला झोप लागत नसेल, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. इतकंच नाही, एखाद्याला अचानक मध्यरात्री जर जाग येत असेल, 12च्या नंतर समोर झोपच लागत नसेल, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. इतकंच काय, मध्यरात्री 12च्या नंतर एखादं जर तहान लागत असेल आणि घसा जर कोरडा पडत असेल ना, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. इतकंच नाही, जेवण करत असताना, ऐका बरं का, जेवण करत असताना स्वयंपाकामध्ये जर महाराज केस निघत असेल, मग केस कशाचाही असू द्या, महिलांचा असू द्या, पुरुषांचा असू द्या, प्राण्यांचा असू द्या, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. अनेक कारणं सांगितली महाराज पितृदोषाची. आणि पितृदोष जर लागला असेल, का लागतो महाराज पितृदोष, हे आपण पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, 13 बाजार नाही घातला तर आपण पितृदोषाची बळी पडतो. विठ्ठल विठ्ठल काही लोक म्हणतात, ताई आमच्या घरातल्या जोडीला बरेच वर्ष झाले पण अजून संतती झाली नाही. ते सुद्धा महाराज पितृदोषाचंच लक्षण आहे बरं का. संतती न होणं, एखादी व्यक्ती अचानक वेडेसारखं वागणं, डोक्यावरती परिणाम होणं, पितृदोषाचं लक्षण सांगितलं गरुड पुराणामध्ये. इतकंच नाही, एखाद्या माणसाला, टणटणीत असणाऱ्या माणसाला आजाराने मोठ्या ग्रासलं असेल आणि उपचार जर होत नसतील, समजावं पितृदोषाचं लक्षण आहे. अनेक लक्षणं सांगितली महाराज पितृदोषाची. त्यासाठी करायचं महाराज 13वा वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण. आता हे झालं पुण्यस्मरण का करावं. आता पुण्यस्मरणातलं महाराज अन्नदान कशासाठी आहे, काय होतं हे अन्नदान केल्याच्या नंतर 2 मिनिटात सांगते. थोडंसं भजन करा. विठ्ठल पूर्वीचे लोक महाराज, एखादा जर माणूस मरणार आहे असं कळलं बाबा, एखादा माणूस मरणार आहे, गरुड पुराणामध्ये वर्णन आलं, माणसाचा मृत्यू पलंगावरती गादीवरती होऊ नये. काय? पलंगावरती, बाजेवरती, गादीवरती होऊ नये. खाली म्हणून महाराज आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपण खाली टाकतो. मरणासन्न प्राण्याला काय करतो? खाली टाकतो. खाली टाकल्याच्या नंतर महाराज पूर्वीचे लोक म्हणते मी, त्या माणसाच्या हातानं, मरणासन्न प्राण्याच्या हातानं, माणसाच्या हातानं पहिले अन्नदान करायचे, वस्त्रदान करायचे. का? याने जीवनात तर काही केलं नाही, पण याच्यासोबत हा पुण्याचा संचय, साठा बांधून त्या ठिकाणी जावा, त्यासाठी महाराज शेवटचं लोक दान करायचे. दान, अन्नदान किती श्रेष्ठ आहे माहिती. काय झालं होतं माहिती, आपण सर्वजण जाणकार मंडळी आहेत गड्या. महाभारतामधला मोठा योद्धा, ज्यानं सर्वात मोठं दान केलं होतं, दानच केलं होतं, त्या योद्ध्याचं नाव आहे कर्ण. काय नाव आहे? कर्ण. कर्ण काय, कशाचं दान केलं होतं कर्णाने? मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कर्णाने दान कशाचं केलं होतं? कवच. कवच, अगदी उत्तर बरोबर आहे बाबा. कवच लोखंडाचा होता, पितळाचा होता, सोन्याचा होता. सोन्याचा का बेंटिकचा होता? नाही ना, कवच होता सोन्याचा. कर्णाने महाराज अख्ख्या जीवनामध्ये सोन्याचं दान केलं होतं, सोन्याचंच. ऐका, महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्याला गेलं. अनेक जणांचं महाराज त्या ठिकाणी अनेक जण मृत्युमुखी पडलेत आणि त्याच मृतकांच्या महाराज गर्दीमध्ये
कर्णसुद्धा मृत्युमुखी पडलाय. ऐका, कर्ण मरण पावलाय आणि कर्णाला महाराज 13 दिवसाच्या नंतर यमधर्म घ्यायला आली. यम कर्णाला उचललं आणि प्रभास चालू झाला कर्णाचा. बरं का, एका वर्षापर्यंत प्रभास असतो. 16 प्रकारची गाभं सांगितली. प्रभास चालू झालाय कर्णाचा आणि प्रवास करता करता कर्णाला महाराज भूक लागली. भूक. त्यावेळेस कर्ण ते यमधर्मांना म्हणतो, अहो मला काहीतरी खायला द्या, मला भूक लागली, पोटामध्ये माझ्या तोडताय हो, कावडे ओरडतायत, मला काहीतरी खायला द्या. यमधर्मांनी महाराज ऐकून न ऐकल्यासारखं केलं, डाबरलं. पण कर्ण सतत म्हणते, अहो तुम्हाला ऐकायला येतंय का? मी खूप भुकीने व्याकुळ झालोय, मला पोटामध्ये माझ्या कावडे ओरडतायत, मला भूक लागली, तहान लागली. त्यावेळेस यमधर्म थांबले. कर्णा, मान्य तुला भूक लागली, तुला तहान लागली, पण या प्रवासामध्ये आम्ही अन्न त्यांनाच देतो ज्यांनी जीवन जगत असताना जीवनाच्या प्रवासामध्ये 2-4 पात्र उठवली असतील, अन्नदान केलं असेल, अनेक वस्त्रदान केलं असेल, त्यांनाच आम्ही या ठिकाणी 2 घास त्याच्या तोंडात घासला असतो आम्ही. कर्ण म्हटला, काय बोलताय तुम्ही? दान? अहो माझ्यासारखा दानी त्या काळामध्ये कुणीच नव्हता. एवढं दान केलं होतं महाराज कर्णाने, एवढं दान केलं होतं. कशाचं? सोन्याचं. खोटं जर वाटत असेल, माझ्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर महाराज एका वर्षाला 1 दिवस कमी येत असताना चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये पुण्याचा पापाचा हिशोब केला जातो. कर्ण म्हटला, माझ्या जर बोलण्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर माझ्या जीवनाचा पूर्ण पिक्चर या ठिकाणी प्ले करा. काय करा? माझं पाप पुण्य बघा, मी काय केलं, मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय. आणि महाराज यमधर्मांनी कर्णाच्या जीवनाचा पूर्ण पिक्चर प्ले केला त्या ठिकाणी. आणि त्या पिक्चरमध्ये जीवनाची पूर्ण कथा त्या ठिकाणी चालू केली. सर्व जीवन त्याचं बघत असताना कुठंच नाही महाराज एक छोटीशी क्लिप समोर आली. आणि त्या क्लिपमध्ये असं आढळून आलं, कर्णाने अख्खं आयुष्यभर महाराज दान केलं होतं, ते फक्त सोन्याचं. अन्नदान कुठंच दिसलं नाही, कुठंच. यमधर्म म्हटले, कर्णा तुला जेवायला भेटणार नाही असं म्हणणार तितक्यात छोटासा एक व्हिडिओ समोर आला महाराज, छोटासा. त्याच्यामध्ये कर्णाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. काही भिक्षुक मंडळी कर्णाकडे आले, कर्णा भूक लागली रे, जेवायला कुठे भेटेल सांग ना. त्यावेळेस कर्ण म्हटला, माझ्याकडे तर काही जेवायला नाही, पण ते बघा त्या ठिकाणी धर्मराज अन्नदानाच्या पंक्ती त्या ठिकाणी उठवतायत, जा आणि जेवून घ्या. यमधर्म म्हटले, कर्णा अन्नदान तर केलं नाहीस, कुणाच्या मुखात 2 घास तर घातले नाहीस, पण ज्या बोटानं अन्नदातेचं दार दाखवलंस ना, तेच बोट एका वर्षापर्यंत तोंडात घाल, तुझं एका वर्षापर्यंत पोट भरेल. एवढं अन्नदान श्रेष्ठ आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. इथं केलेलं अन्नदान, इथं केलेलं पुण्य, इथं केलेलं महाराज चप्पलचं दान असो, वस्त्राचं दान असो, कधीच व्हायला जात नाही बरं का. त्यामुळं माणसानं दान करावं. एवढं दान श्रेष्ठ आहे. बघा आज 1 वर्ष झाले आईला जाऊन. नाथ महाराज म्हटले, बाबांनो जीवन जगताय ना, जीवन जगत असताना थोडीशी सावध व्हा, सावध व्हा. अरे प्रत्येकाला 1 दिवस जायचे, प्रत्येक जण 1 दिवस जाणार आहे महाराज. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. अरे 1 दिवस प्रत्येकाला जायचंय. येथे नाही, येथे उरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना जाऊ लागले, अवतारांना. मग तुम्ही आम्ही अवतावरची माणसं बाबा, किती वेळ लागणार आहे आपल्याला जायला? जायचंच आहे प्रत्येकाला, 1 दिवस निश्चित जायचे. खरं सांगू तुम्हाला, माणसाच्या सर्वात जवळचा मित्र जर कोणता असेल, माईबाप, तुमच्या मते कोण आहे तुमचा मित्र सर्वात जवळचा? जास्त श्रीमंत का पदावाला? कोणता मित्र तुमचा जवळचा? कोणीच नाही महाराज. अरे सर्वात जवळचा मित्र जर कोणता असेल तुमचा, तर त्याचं नाव आहे महाराज मृत्यू. खरंच मृत्यू तुमचा मित्र आहे. अनेक जण वेळेप्रसंगी आपल्याला सोडून जातील हो. एखाद्या वेळेस जर पैसा जर कमी झाला, तर मित्रमंडळी नातेवाईक दुरवण्याची शक्यता आहे. अनेक जण खुर्ची जर महाराज रिकामी झाली आपली, तर अनेक जण आपल्याला किंमत सुद्धा देत नाहीत. पण एक मित्र असा आहे तुमचा,
तो तुम्हाला कधीच सोडत नाही बघा. त्याचं नाव आहे मृत्यू. अरे एक माणूस मारा दुसऱ्या माणसाला स्मशानभूमीपर्यंत नेतो रे, पण विसरलीत माणसं मरणाला, खरंच विसरलीत. एक पाहतसी एकाची दहनी, साबद त्या गुन्हेगारी नव्हा. विसरलीत रे माणसं मरणाला. बघा पूर्वी वर्तमानपत्रामध्ये महाराज कटू प्रवचनं यायची बरं का, कटू प्रवचनं. त्या प्रवचनामध्ये एक असा लेख आला होता. त्या लेखकाने असं स्पष्ट लिहिलं होतं, म्हणजे गावातली जी काही मंदिरं आहेत ना, मंदिरं, ती सर्व मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे, आणि बाहेर गावाच्या असणारी जी स्मशानभूमी ती गावाच्या मधोमध पाहिजे. का? लोकांना दुसरं जळताना थोडंसं स्मरण तरी राहिला मरणाचं. आज खरंच लोक मरणाला विसरली महाराज. माणसाला वैराग्य आहे तरी कुठं स्मशान वैराग्य. एखाद्या माणसाला आपण महाराज वाट लावायला स्मशानभूमीत गेलो तेव्हा वाटतं माणसाला, अरे काही सोबत येणार नाही आपल्याला, एकटं चालतो आणि एकट्याला जावं लागणार आहे, काहीही सोबत येणार नाही महाराज, काहीच आपल्याला. एकलीची यावी आणि एकलीची जावे, रिकाम्या हाताने आलतोय रे. कितीही धन कमवा, ऐका बरं का महिला मंडळ, धनाची सोन्याची अपेक्षा जरा आम्हालाच बरं का आहे ना, काही हरकत नाही. स्त्रियांचा तो स्वभावच आहे बरं का. मी म्हणत नाही दागिने घालू नका, बिनधास्त घाला, 10 तोळे नाही 20 तोळे अंगावरती घाला, पण मरताना सुनबाईला आणि आपल्या सख्या पोरीला सांगा, बाई याच्यातले 10 तोळे तुझं ग, आणि सुनबाईला सांगा, सुनबाई याच्यातलं 10 तोळे तुझं, फक्त मी मेल्याच्या नंतर माझ्या तोंडात 1-1 तोळा शेवटाला टाका बरं का. टाकतील का ग? 1-1 तोळा? मग किती टाकतील? फुटका मणी पण नाही या काळामध्ये. काय सांगायचं सासूसाठी रडे सोन, अंतरीचा भाव भिन्न, अंतरीचा भाव भिन्न, अंतरीचा भाव भिन्न. बघा कोणीच काही टाकणार नाही महाराज. शेवटी एक रिकामा आलोय आणि रिकामच जावं लागणार आहे प्रत्येकाला. आम्ही नेहमी प्रवासामध्ये असतो. कोण काय गाडीवरती मागून टाकेल काय सांगता येत नाही. मागं आम्ही संभाजीनगरला जात होतो आणि ट्रॉफिकमध्ये फसलो. मी मृत्यू सांगते तुम्हाला. समोरून असं एक टमटम चाललं होतं. टमटम माहिती का तुम्हाला? टमटम तुम्हाला कोणतं टमटम? घरचं. बरेच माणसं महाराज म्हातारं माणूस झालं की काय म्हणतात, आमची टमटम बोंब आहे म्हणे घरची. अरे श्वाना परिगती झाली अवघे करीती हाडहार. म्हातारा का माणूस एकदा झालं ना बाबा, सगळी लोक हाडहाड करतात. तो कुत्र्यासारखी गती होते माणसाची. बागू लाजा म्हणतात, पिवडत नाही महाराज, माऊली सांगतायत. अरे श्वाना परिगती झाली अवघे करीती हाडहाड. कुत्र्यासारखी माणसाची हेळसांड होते बरं का माणसाची. त्या टमटमवरती असं लिहिलं होतं, चल 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 मैं तुम्हें मंजिल तक पहुंचा दूंगी. त्या गाडीवरती लिहिलं होता, चल 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 मैं तुम्हें मंजिल तक पहुंचा दूंगी, अगर नजर हटी ना तो मिट्टी में मिला दूंगी, मिट्टी में मिला दूंगी. काय एक दिवस प्रत्येकाला मातीच जायचंय महाराज. शरीराची होय माती, माती होणार आहे महाराज शरीराची. काही सोबत न्यायचं नाही. अरे ज्या गोष्टीचा आपण अहंकार करतोय ना गड्या, काही सोबत नाही आपल्या, काहीच नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. अरे काहीच नाही महाराज आपलं, काहीच नाही. कसला अहंकार करताय आपण? रिकाम्या हातानं जावं लागणार आहे. ज्यांना घमेंड आहे ना, ज्यांना गर्व आहे ना आपल्या बंगल्याचा, आपल्या इमारतीचा, आपल्या इस्टेटीचा, अरे ते घर तुमचं नाही रे. जिंदगी म्हणजे महाराज एका किरायाचं घर आहे. जिंदगी किराये का घर है, जिंदगी किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया घर है, जिंदगी किराया घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
एक ना एक दिन बदलना पडेगा. एक ना एक दिवस महाराज तुमच्या इमारतीतून आपल्याला बाहेर निघायचंय बरं का. कितीही श्रीमंत असाल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. काळ रूपी सर्पाच्या जबड्यात आपण ग्रासलोय महाराज. घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाश. अरे तो बाबा टाईम लावून बसलाय महाराज. कितीही तुम्ही श्रीमंत असाल, केवढाही तुमचा बाथरूम असेल, केवढाही तुमचा हॉल असेल, तुमची बेडरूम असेल, पण शेवटची अंघोळ मारा तुम्हाला 4 चौघात दारातच घालावं लागेल बरं का. ही सत्यता आहे. प्रत्येकाला एक दिवस जायचंय आणि रिकाम्या हातानं जावं लागलं महाराज. रिकाम्या हातानं काही सोबत न्यायचं नाही, काही नाही रे. प्रत्येकाचं मरण एक दिवस निश्चित आहे महाराज. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाळ जसं जन्माला येताना त्याची वाट महाराज काळ बघतो, तेव्हापासून टाईम लावून बसलाय तो काळोबा. प्रत्येकाला एक दिवस खाणारे, तो ग्रासून टाकणारे, खाऊन टाकणारे माणसाला. प्रत्येकजण जाणारच आहे ना महाराज. किती दिवस जगायचं हो? 4 दिवसाची जिंदगी महाराज माणसाची. कधी निघावं लागेल, कधी तो बाबा घ्यायला येईल काही सांगता येत नाही. माणसानं जगत असताना जगावं तरी कसं. मेल्याच्या नंतर महाराज 4 चौघाणी एका महिन्याभर तरी आठवण माणसाची काढावी. आज खरंच या वैजयंत आईचं त्या ठिकाणी जाणं झालं. आज घरातल्या महाराज मुलांनी, मुलींनी, जावयांनी, सर्व नातेवाईकांनी या त्या ठिकाणी महाराज आठवण काढली. याला म्हणायचं जाणं. अरे माणसानं कर्म असं चांगलं करा की गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी नाव घेतलं पाहिजे. कशाला कर्म म्हणतात माहिती? तुम्ही कसंही वागा, तुमचं कर्मच तुमच्यासोबत येणार आहे महाराज. ऐका, आपण सर्वजण सुशिक्षित मंडळी आहात. कर्म ही कर्त्याला सोडून कुठंच जात नाही. या काय म्हणते मी? कर्म ही कर्त्याला सोडून कुठंच जात नाही. मग जरी माणूस संपला तरी त्याच्यासोबत कर्म असतं माणसाचं. विठ्ठल विठ्ठल. कशाला म्हणतात कर्म माहिती? आपण सर्वजण जाणकार मंडळी आहेत बघा. महाभारत थोडं का होईना आपल्याला सर्वांना माहिती. पांडव किती होते? मी कर्म सांगते 5 आणि कौरव 100. मान्य आहे तुम्हाला? पण 5 पांडव असताना सुद्धा महाराज एकाच्या सुद्धा केसाला सुद्धा धक्का लागला नाही. आणि 100 कौरवापैकी एक सुद्धा पाणी पाजायला सुद्धा शिवंत राहिलं नाही माईबापाला. काय असेल याच्या पाठीमागचं महाराज कारण आहे कर्म. काय कारण आहे? कर्म. ऐका, कुरुक्षेत्रावरती महाराज त्या ठिकाणी रणांगणावरती युद्ध चालले. महाभारताचं मोठं भयानक त्या ठिकाणी युद्ध चालले. आणि घरी बसून धृतराष्ट्र संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता घरी बसले ऐकतोय. किती श्लोकाची? 700 श्लोकाची. त्या ठिकाणी युद्धाच्या त्या ठिकाणी काय महाराज प्रसंग होत आहेत, कोण कोणाला मारतोय, यथोचित चित्रीकरण दोन्ही डोळ्यांनी आंधळा असताना सुद्धा कानाने कोण ऐकतोय? संजय याच्या मुखातून धृतराष्ट्र ऐकतोय. पण एक प्रसंग काळा हृदयावरती महाराज काळरूपी घालणारा सर त्या ठिकाणी एक प्रसंग त्या ठिकाणी आदळला. संजयनं सांगितलं, महाराज तुमची 100च्या 100 पोरं आता मरण पावली. मरण पावली तुमची 100च्या 100 पोरं. हे जेव्हा महाराज गांधारीनं ऐकलं ना, शेवटी आई ती आईच असते. गांधारीनं ऐकलं, महाराज माझी 100च्या 100 पोरं मरण पावली. आसवांचा बांध फुटला महाराज. अरे आई तिला म्हणतात पोटामध्ये पोरग महाराज हुशार असू द्या किंवा वेडा असू द्या, कुठलाही विचार न करता जे पोटातल्या शिशीवरती प्रेम करते ना, तिला म्हणतात बघा आई. आणि गांधारी महाराज जन्मत आंधळी नव्हती. काय? गांधारी जन्मत आंधळी नव्हती. तो तिचा पतिव्रतेचा भाव होता. धृतराष्ट्राला जग दिसत नव्हतं म्हणून महाराज गांधारीने आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली.
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. अरे पतिव्रता म्हणायचं तरी कुणाला? पतिव्रतेचे हृदय तैसे पती वाचुनी न स्पर्शी. पतिव्रता होती महाराज गांधारी. पण ऐका ना, गांधारीच्या काळावरती जेव्हा हे कटू त्या ठिकाणी बातमी पडली ना, अश्वांचा बांध फुटला आणि हात जोडले महाराज गांधारीनं धृतराष्ट्रांच्या समोर. महाराज, याआधी तुम्हाला मी काहीच मागितलं नाही हो, कुठलीच मागणी मी तुमच्याकडे केली नाही. पण माझी एक शेवटची इच्छा आहे. शेवटची काय? संसाराच्या बागेमध्ये मला 100 फुलं त्या ठिकाणी उमगली. 100, एक नाही दोन नाही, मला 100 मुलं झाली. किती? 100. कोणतीही आई वडील असू द्या महाराज, छोटंसं लेकरू कोणाला पाहवटत नाही. पण एकाही लेकराचं मुख मी लहानपणी त्यांचा चेहरा सुद्धा बघितला नाही महाराज. का? डोळ्यावरती मी सुद्धा माझ्या पट्टी बांधली होती. का? तर तुम्हाला जग दिसत नाही म्हणून. माझ्या डोळ्यावरती मी सुद्धा डोळे झाकून घेतली महाराज. पण माझी शेवटची इच्छा आहे, माझी मुलं मी लहानाची मोठी झाली पण कधी त्यांच्या खोड्या बघितल्या नाहीत. कधी कशी चालली, कशी कशी बोलली, कशी त्यांचा चेहरा मी कधी बघितला नाही हो महाराज. पण माझी लेकरं मरणाच्या थारोळ्यात पडलीत, मरण पावलीत कुरुक्षेत्रावरती. माझी शेवटची इच्छा आहे त्यांना दोन्ही डोळ्यांनी बघावं. धृतराष्ट्र म्हटलं, गांधारी मी तुला कुठं नाही म्हणतोय, जा बिनधास्त जा. आणि गांधारीनं महाराज दर्शन घेतलं आणि डोळ्याची पट्टी खोलली. आज डोळ्याची पट्टी खोलली आणि कुरुक्षेत्राकरता महाराज आईचं अंतकरण सैरावार वैरा धावत रडत पळाली हो गांधारी. पण आज अनेक दिवसानंतर महाराज गांधारीनं जग बघितलं होतं. जग, मोह बघा माणसाला कसा असतो. जग बघितलं होतं गांधारीने. आणि रस्त्याच्या कडेला महाराज एका बोरीचं झाड बघितलं. बोर माहिती तुम्हाला? बोर लाल लाल हिरवी. त्या ठिकाणी महाराज त्या बोरीच्या झाडावरती अशी लाल लाल पिवळीसर त्या ठिकाणी हिरवीगार त्या ठिकाणी बोर ती ठिकाणी फुलली होती. आणि गांधारीचं लक्ष गेलं बोरीकडं. आणि बोरीकडं लक्ष गेलं महाराज आणि तोंडाला पाणी सुटलं गांधारीच्या. बोर खाबसं वाटलं. बोरीच्या दिशेने गेली आणि हात पुरवायला लागली गांधारी. पण हात पुरत नव्हता बापांनो. हात पुरत नाही. मला सांगा, कबड्डीच्या मैदानामध्ये जर तुम्हाला सुपारी खायची, सुपारी दगड भेटेल का? कबड्डीच्या मैदानात भेटतो का? भेटतो? नाही भेटत. कबड्डीच्या मैदानात जर सामान्य जर दगड जर भेटत नसेल सुपारी फोडायला, ते सामान्य क्षेत्र नव्हतं महाराज, युद्धाचं प्रांगण होतं. कुरुक्षेत्र होतं ते. कसला दगड लावले, कसली काडी लावली त्या गांधारीनं महाराज. अनेक त्या ठिकाणी महाराज रक्तांचा महापूर वाहत होता. अनेक जाग्यावरती त्या ठिकाणी महाराज पार्थिव शरीर त्या ठिकाणी मडीच्या मडी पडली होती. गांधारीनं एक वड असं फरफटत आणलं, प्रेत आणलं आणि त्या बोरीच्या झाडाखाली ठेवलं. आणि त्या प्रेताच्या पाठीवर उभी राहिली गांधारी आणि बोरीच्या झाडाला हात पुरवायला लागली बापांनो. पण हात पुरत नव्हता. अजून एक प्रेत आणलं, त्याच्यावरती ठेवलं आणि परत हात पुरवायला लागली गांधारी. हात पुरत नाही. तिसरं प्रेत आणलं, त्याच्यावरती रचलं पण हात पुरत नाही. चौथा आणलं, हात पुरत नव्हता. शेवटी 5वं प्रेत रचलं महाराज. आणि आत्ता तिला वाटलं बस आता हात पुरल, पण हात पुरत नव्हता. हात पुरत नाही विचार करते महाराज. पण पाठीमागून हसण्याचा आवाज आला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा टाळी वाजवताय. पाठीमागून गांधारीनं बघितलं तर कोण? भगवान परमात्मा कुच्चर हास्य करतायत. राग आला गांधारीला. देवा काय वाईट केलं होतं रे मी? माझी 100च्या 100 देवा पूर्ण मरण पावली आणि 5 पांडवांच्या केसाला सुद्धा देवा धक्का नाही. कुठल्या जन्मीचं माझं कर्म आहे देवा सांग ना. अरे देवा मला जिथपर्यंत कळतं ना, माझे 100 जन्म मला आठवतात. किती जन्म? 100 जन्म मला आठवतायत देवा. पण 100 जन्मापैकी एकाही जन्मात मी वाईट कृत्य केलं नाही रे, वाईट कर्म केलं नाही. भगवान परमात्मा काय म्हटले माहिती गांधारीला? गांधारी मला मान्य तुला 100 जन्म तुझे आठवतात बाळा, पण तुझा 101वा जन्म मी बघितलाय ना. 101व्या जन्मी मागच्या जन्मी 101व्या जन्मी तू एका राजाची कन्या होती. कर्म सांगते मी. का तुझी मुलं मरण पावली? ऐक ना, तू 101व्या जन्मी एका राजाची कन्या होती आणि तुला एका भयानक रोगानं ग्रासलं होतं. अनेक वैद्य उपचार झाले होते, दवाखाने झाले होते, अनेक वैद्यांच्या चक्रा त्या ठिकाणी चालू होत्या. शेवटच्या एका वैद्यांनी विठ्ठल शेवटच्या एका वैद्याने एक उपचार सांगितला होता तुझ्या बंडलाला, राजाला. राजे साहेब
तुमच्या जर राजकन्याला जर वाचवायचं असेल, एक आणि शेवटचा उपाय म्हणजे 100 कासवाच्या पिराला मारावं लागेल, चेंदावं लागेल आणि त्यांच्यापासून जो काही गर निघेल, औषध निघेल, ते तुमच्या मुलीला पाजावं लागेल. तेव्हाच तुमची राजकन्या, तुमची कन्या वाचू शकते. आई गांधारी, तुझ्या वडिलांनी त्या वैद्याचा ऐकून 100च्या 100 एक नुकत्याच जन्मलेल्या कासवांचा चुराडा केला आणि त्यांच्यापासून औषध तुला पाजलं. पण तुझ्या वडिलाचा प्रयोग तो माझा सुखाचा होता, तुझा जीव वाचला. पण ज्यावेळेस त्या कासवाच्या आईनं बघितलं, पिलांच्या आईनं बघितलं ना, तिनं शाप दिला. ज्या प्रकारे माझी लेकरं तुझ्यासाठी मरण पावली ना, मारावी लागली ना, चेंदावी लागली ना, तुला मी शाप देते. तुझा सुद्धा पोरांचा मृत्यू 100च्या 100 पोरं तुझ्या डोळ्यात देखत मरतील. हे कर्म आहे महाराज 101व्या जन्मीचं. म्हणून माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे. माणसाच्या सोबत फक्त कर्म येतं, बाकी काही येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही सोबत येणार नाही महाराज माणसाचे. प्रत्येक एक दिवस यमाचा पाहुणे बघा. आपण सर्व पाहुणे आणि कोणाचे पाहुणे? यमाचे. आता खरंच मरण येतं का? ऐका बरं का, बरीच शिकलेली माणसं म्हणतात खरंच मरण असतं का, खरंच यम असतात का? मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय बोलतात, अरे मरण नेमकं दिसतं कोणाला? ऐका ना, मरण दिसतं 1 नंबर कुत्र्याला. मान्य तुम्हाला? 1 नंबर मरण दिसतं कुत्र्याला. कुत्री महाराज रात्री काय करतात? इवळतात. सकाळी लोक चर्चा करतात, अरे आज गावात कोणाचा ना कोणाचा तरी नंबर लागतो. पहिलं मरण दिसतं कुत्र्याला, दुसरं मरण दिसतं महाराज टिटवीला. काय? टिटवीला मरण दिसतं. आणि 3 नंबरचं मरण दिसतं पिंगळा नावाच्या पक्ष्याला. पिंगळा नावाचा पक्षी, पण त्याची बोली कळावी लागते. 2-3 भाषेत तो पिंगळा नावाचा पक्षी बोलतो. तो किलबिल म्हटला की अनेक दिवशीचा मित्र किंवा नवीन पंचपक्वान्न आपल्याला खायला भेटतात. किंवा तो जर शेवटी महाराज जर टुकटुक म्हटला तर संपलं. 100% कुणीतरी मरणार टपकणार. ह्या पिंगळा नावाच्या पक्षाची भाषा आहे महाराज. अरे मरण शेवटी एक दिवस प्रत्येकाला जायचे, प्रत्येकाला मरायचंय. नाथ महाराज म्हटले, बाबांनो अरे काय डोळ्यावरती पट्टी बांधले, थोडीशी सावध व्हा. अभंगाचा प्रथम चरण, ते सावधान व्हारे, सोड वन करारे हरिनामे. एक दिवस तो काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, कळणार सुद्धा नाही महाराज कधी काळ येईल, कधी घेऊन जाईल. अरे संत महाराज देवाला सुद्धा साबत करतात. देवाला काकड्याच्या अभंगामध्ये बघा ना, देवाला साबत करतात. असं नाही, स्वतःला सुद्धा देव सावध करतात महाराज संत. साबत झालो हरीच्या आलो जागरणा. अरे संत देवाला सावध करतात, संत संतांना स्वतःला सुद्धा सावध करतात आणि संत या जगाला सुद्धा सावध करतात महाराज. सावधान व्हारे, सावधान शब्द आपण कुठं ऐकलाय बरं? आता लग्नाचा सीझन संपला, लग्नात सावधान किद्दा असतं बरं? सावधान किती मारते लग्नाचा थाट बघा. आता सर्वांच्या समोर लग्नाचा प्रसंग समोर येईल बरं का. तर लग्नामध्ये महाराज नवरदेवाची जास्त चर्चा असते. कोणाची? नवरदेवाची. काय करतो नवरदेव? किती शेती आहे, किती इस्टेट आहे, कुठपर्यंत? अक्षिदा पडेपर्यंत. आणि जेव्हा शेवटचा मंगलाष्टक असतो, ऐका तुम्ही सर्वजण जाणकार मंडळी आहात, जेव्हा शेवटचा मंगलाष्टक असतो तेव्हा म्हणतात शुभमंगल सावधान. एकदा नाही 3दा सावधान म्हणतात आणि 3दा टाळीत होतात. फसलं लग्न करून फसलं. प्रत्येक जण महाराज आपण फसलोय. तसं प्रत्येक जणाला एक दिवस जायचंय. नाथ महाराज म्हटली, बाबांनो एक दिवस प्रत्येकाला जायचंय. सावधान व्हा, काळाने ग्रासलेले सावधान व्हा रे, सोडव न करारे हरिनामी. आणि खरंच प्रत्येक जण जाणार आहे, मान्य महाराज जाणार आहे. प्रत्येकाचं मरण अटळ आहे, निश्चित आहे. पण या मरणातून जर चुकायचं असेल, कोण चुकलो? म्हणजे तुकोबारायांनी सोडवण केली ना महाराज. अरे मृत्यू लोकामध्ये राहून सुद्धा महाराज तुकोबारायांनी
सकाळच्या डोक्यावरती पाय दिला आणि सदेह वैकुंठ गमन माझ्या तुकोबाईंनी केलं. केवढा मोठा महाराज वैकुंठ गमनाचा प्रसंग आहे. वैकुंठ गमनाचे अभंग तुम्ही समोर वाचा महाराज. अरे याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा, माझा काळ शेवटचा गोड व्हावा, यासाठी मी अट्टहास केला तुकोबाराय म्हणतात. जीवनामध्ये 42 वर्ष तुकोबारांनी परमार्थ केला महाराज. आधी लोकांनी शिव्या गाळ्या काय दिल्या, त्रास काय दिला तुकोबारांना, पण शेवट गोड केला महाराज भगवंताच्या नामचिंतनामध्ये. विठ्ठल विठ्ठल आपण इथपर्यंत ऐकलं मरण अटळ आहे. यम माणसाला घ्यायला येतात ना. मरणासन्न प्राण्याला यम घ्यायला येतात, पण कुणालाही घेत नाही तो यम. वरी महाराज धर्मराज यमाला त्या ठिकाणी विचारतात, सांगा ना आज कुणाचा नंबर आहे. त्यावेळेस धर्मराज यम सांगतात, आज अमुक अमुक माणसाला घेऊन या. आणि मेन महाराज पत्ता देतात, काय माहिती त्या माणसाचा. यमाचं गिराईक कोण कोण आहे ऐका ना. आपण सर्वजण या ठिकाणी सावध बसलेली माणसं आहेत. यमाचं गिराईक कोण कोण आहे ऐका. सरळ सरळ यमधर्म सांगतो, जेन घालती तुळशी माळा, जेन लावती गोपीचंदन टिळा, त्या चांडाळा आणावी. फक्त आणावी नाही बरं का, उचलून आणा म्हणतात आणि आणून निघाला नरककुंडी, नरकात घाला म्हणतात त्याला. कीर्तनात बसून हे चालू असेल, समजावं यमाचं गिराईक आहे. गावात एका सप्त्याचे 2 सप्ते करत असेल, समजावं यमाचं गिराईक आहे. भजनी मंडळाच्या 2 पार्ट्या करत असेल, समजावं म्हणे सत्य कर्म म्हणे सत्य कर्म भावी म्हणे सत्य कर्म भावे म्हणे कर्म काय चालू होतं आपलं कीर्तन. इतकं तरी लक्षात ठेवा बरं का. कीर्तन चाललं होतं. काय चाललं होतं, फक्त कीर्तनच का, कोण सांगू शकतं. माणसाला महाराज असं नाही की मग तू माळकरी आहे त्याला यमाचं गिराईक नाही. तो गळ्यात जर माळ असून सुद्धा महाराज जर व्यवहार जर महाराज राक्षसाचा असेल ना, यमाचं गिराईक आहे बघा. वाऱ्या बिन चोऱ्या बी असा महाराज डुप्लिकेट परमार्थ नसावा माणसाचा. माळ जर गळ्यात असेल आणि जर दुर्व्यवहार जर चालू असेल, समजावं यमाचं गिराईक आहे. जे महाराज गळ्यात तुळशीची माळ घालत नाहीत, पायी तीर्थयात्रा करत नाहीत, एकादशी धरत नाहीत, यमाचं गिराईक यमाचं. म्हणून माणसानं सावध व्हा आणि भगवंताच्या नामचिंतन महाराज सोडवण करून घ्या. कारण नाथ महाराज म्हटले, बाबांनो तुम्हाला काय वाटतं, आज आपण बऱ्याच लोकांना म्हणतो, अहो घाला की माळ, करा ना परमार्थ. सरळ सरळ लोकांचं आम्हाला उत्तर काय असतं माहिती बाबा, अजून बराच वेळ आहे, अजून काय आयुष्य गेलंय का, सध्या चावतंय काय, सध्या चावतंय. म्हणजे महाराज आयुष्य मोजा या बैसाला मापारी. आपल्याला काही सांगून येणार आहे तू. नाथ महाराज म्हटले, बाबांनो आयुष्य सरल्याच्या नंतर परमार्थ करणार आहात का, अभंगाचं द्वितीय चरण घ्या. हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई,
घ्या हात खाली. घेतले? वा, खूप हुशार आहेत तुम्ही. तुम्हाला काही टेन्शन दिलं का मी आतापर्यंत? नाही ना? बघा, तुमच्यापेक्षा संख्या जरा महिला मंडळांची जास्त आहे ना? महिला मंडळ एकदा घ्या बरं हातवर. टाळ पखवास सर्व बंद राहिला. 2 मिनिटं भजन करायचे. तुम्हाला माहीतच नाही महाराज किती सुंदर गायन करतात त्या. खरंच तुमच्या कंठामध्ये खरंच सरस्वती मातेचं वास्तव्य आहे. जोरदार भजन करायचं माझ्या पाठीमागा. म्हणसाल ना सर्वजणी? घ्या एकदा हातवर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा, आवाज होते आवाज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा, छान म्हणताय. म्हणा म्हणा पाठीमागलच्या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. म्हणा म्हणा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री तुकाराम. आवाज वाजवा टाळी आमच्या महिला मंडळासाठी. आता पेटी सर्व बंद राहिला. मात्र तुमचा आवाज ऐकायचा. घ्या एकदा हातवर. हे सर्व अन्नदान, आजचं कीर्तन ज्ञानदान आणि सर्व नामघोष हे आईच्या सोबत बांधलं जातं बरं का. पुढची गती भेटत असते माणसाला, पुण्याचा भर होतो माणसाला. त्यामुळे थोडंसं भजन करा. घ्या एकदा हातवर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, म्हणा पाठीमागलचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, छान म्हणलं बरं का भजना. काय खरंय महाराज माणसाचं. खरंच माणसं मरणाला विसरली. काय आपल्या डोळ्यासमोर मरण. आपलं कधी मरण. बिनधास्त जीवन जगतोय की हो आपण. कधीतरी महाराज जीवन जगत असताना मरणाची आठवण ठेवा. आणि मरणाच्या दारातून तुम्हाला कोणी सोडवणार नाही. तुम्ही म्हणसाल आमचे सोयरे फार मोठे मोठे आहेत, आमचे नातेवाईक फार पैशावाले आहेत, पण कोणी सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तिथं कोणातच चालत नाही महाराज. का चक्र पाणी वाचून या. कोणी सोडवणार नाही महाराज तुम्हा आम्हाला. म्हणून उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. अरे जीवन जगत असताना जगातामध्ये कोणी सुखी नाही महाराज. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रत्येक जण दुखी आहे महाराज, प्रत्येक जण. आणि जर खरंच या ताब्यातून, जर काळाच्या ताब्यातून जर सुटकायचं असेल तर उपाय तो सोपा नामाचा गजर.
नकरी विचार पुढे काही दुसरा उपाय नाही महाराज. एक सरळ उपाय सांगू का? आपण सर्वजण चिंतेने ग्रासलो आहे. सर्वांना चिंता, प्रत्येकाला चिंता आहे बाबा, प्रत्येकाला. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे रे. ज्यावेळेस असं वाटेल ना बस सर्व काही संपले, आता काहीच आपलं राहिले नाही, संपत्ती राहिली नाही, सत्ता आपली राहिली नाही, कोणीच आपलं राहिलं नाही. आणि ज्यावेळेस असं वाटेल बस आता स्वतःला संपवून घेण्यात फायदा आहे, त्यावेळेस माझं एकच फक्त वाक्य आहे का? आणि आठवा, मरताना आत्महत्या करताना एक फक्त बंद रूमचा दरवाजा उघडा आणि स्वतःला परत कोंडून घ्या बरं का. आणि 5 मिनटं माझ्या पांडुरंगाचं अंतःकरणातून रडून भजन करा. नाही जर तुमचा जर राग शांत झाला ना महाराज, मग माझं नाव दुसरं ठेवा बघा. उपाय येतो सोपा नामाचा गजर. भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे महाराज, तर करून बघा. केवढंही संकट असू द्या हो, देवाच्या समोर छोटंच आहे महाराज ते. पण महाराज माणसाला कळलं पाहिजे, अख्खं आयुष्य निघत चाललं रे आपलं. फार आयुष्य थोडं राहिले माणसाचं. अर्ध आयुष्य महाराज झोपेत चाललं आपलं. निंद्रियांद्र येते नक्तम व्यवायन चैवा. अरे प्रत्येक जण महाराज काळाच्या सर्पाच्या तोंडात ग्रासलो गेलो आपण. आयुष्य कमी 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 होत जाते आणि कधी काळोबा येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करतात. नाथ महाराज सांगतात आपल्याला नामस्मरण करा. नाथ महाराज शेवटी म्हणतात बाबांनो, अरे एका जनार्दनी तुकारे आंधळा देखत असे डोळा सुख दुःख. का एवढं सगळं सांगून सर्वांना जागृत करून तरी सुद्धा तू आंधळा झालास? काय सुख दुःखाच्या याच्यामध्ये पडलास? अरे सुख आणि दुःख काहीच नाही. हे जग आहे ना, जग, या जगामध्ये एकच बाजार भरलाय. कशाचा माहिती? या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. या 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 संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. सुख नाही हो, त्यात सुख नाही. या संसार नगरी या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या जगात एकच बाजार भरला. कशाचा? कशाचा? संसाराचा नाही, दुःखाचा बाजार भरलाय. दुःखाचा. दुःखालयम शाश्वतम. सगळं जग महाराज दुःखाने ग्रासलं गेलंय. आणि काळ रूपी सर्पाच्या जबड्यात ग्रासलोय आपण, फसलोय. एक दिवस जायचंय. म्हणून सुखा दुःखाचा श्रीमंतीचा कुठलाच गर्व करू नका आणि त्या भगवंताला जाणून घ्या. भगवंताचं नामचिंतन करा आणि काळाच्या हातून भगवंताच्या नामाच्या ताकदीवर आपली सुटका करा. नाथ महाराज सांगतात बाबांनो, अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीला सुचेल त्याचा मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी वैजयंताईचा खरंच या ठिकाणी शेवट गोड झाले बघा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. खरंच या ठिकाणी 5 कन्या आणि 2 पुत्र महाराज आज सुद्धा आठवण काढतात. आणि आई कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनामध्ये गावी अशी सुंत सुंदर संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. सांगू तुम्हाला, आई ही आईच असते ग. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी आई. असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही महाराज. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई. साक्षात सरस्वती माता जर आईचे उपकार लिहायला बसली ना तरी सुद्धा ती सुद्धा लिहू शकत नाही महाराज. एवढी आईची महती आहे. आपण सर्वजण जाणकार मंडळी आहात, सर्वजण आपण शेतकरी मंडळी आहात. बघा तुमच्याकडे गाय आहे का? गाय जरी व्याली ना महाराज, गाय, ती गाय
वासराबरोबर जहार सुद्धा टाकते, जहार. पण मला सांगा, गाय मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? शाकाहारी आहे महाराज गाय. पण ती गाय शाकाहारी असणारी गाय महाराज ते जहार खाऊन टाकते. का माहिती? काय प्रेम असतं हो त्या गाईचं. ती विचार करते, अरे या जहाराचा वाद जर एखाद्या हिंस्र प्राण्याला जर गेला तरी तो येईल आणि माझ्या लेकराबरोबर मला सुद्धा खाऊन टाकेल, माझ्या लेकराला त्या ठिकाणी गिळून टाकेल. हे प्रेम असतं दादा आईचं. दुनिया गेली आई, आम्हाले कराना. दुनिया गेली आई, आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. दुनिया गेली आई, आम्हाले स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. कितीही इस्टेट कमवा, केवढ्या मोठ्या पदावरती जा, पण मायेचा पदर महाराज डोक्यावरून गेला ना, पोरका होतो का माणूस पोरका. अरे लेकीला माहेर कुठपर्यंत माहिती आहे तुम्हाला ताईंनो? जोपर्यंत आई बाप माहेरामध्ये येत ना तोपर्यंतच महाराज लेकीला माहेर आहे ग. अरे म्हातारी काही असू द्या ना, जोपर्यंत महाराज तिला काठी धरता येते ना तोपर्यंत महाराज हातात तिच्या सत्ता नसावी. अरे इकडून तिकडून कोणी पाहुण्यावर दिले पैसे तसेच मुठीत जपून ठेवते आणि जेव्हा लेक केलं महाराज चोरून तिच्या हातात देते रे. ही तिला आई म्हणतात महाराज. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे वाहे माऊलीची जितात प्रमाण देऊ नका. आई कशाला म्हणतात माहिती? अरे जिवंत पडी तर महाराज लेकरावरती आई जीवा पाड प्रेम करते. कितीही मोठा महाराज गुन्हा करू दे लेकरांनी पण माफ करण्याची क्षमता फक्त माई ते बरा. एवढी आईची वेडी माया असते बघा. एक झालेला प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर मांडेल मी. अत्यंत साधारण घरामध्ये महाराज 5 कन्या वावरल्या बरं का. 5 कन्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठीचं लग्न झालं की छोटीचं लग्न पार पडत होतं. अत्यंत हलाखीचं परिस्थिती महाराज त्या आई वडिलांची. 5च मुली मुलगा नाही. गरिबीतले दिवस जात होते महाराज. कोणाला श्रीमंत काय, कोणाला 2 एकर शेती काय, त्यांच्या प्रारब्धाने त्या मुलीला भेटत होतं. पण शेवटची मुलगी महाराज, लहानी मुलगी, लाडकी मुलगी,
आणि त्या लाडक्या मुलीला महाराज वडिलांनी पोरासारखं जीवापाड प्रेम केलं होतं. भाऊ काही नव्हता महाराज तिला. गावातल्या लोकांनी मला स्थळ आणलं. त्या स्थळामध्ये असं सांगण्यात आलं की मुलगा नोकरीला आहे. लग्न लावून दिलं महाराज, पण ओरिजिनलच्या पोरीबरोबर फसवणूक झाली. मायबाप फसवणूक झाली. रोज पोरगा महाराज ड्युटीवर जायचा. कशाची ड्युटी लावली? 15 दिवस चालले महाराज नाटकं. रोज घरी माघारी यायचा आणि पिऊन त्या पोरीला मारायचा. हाल हाल केले महाराज त्या पोरीची शहरामध्ये. एक दिवस बाप त्या पोरीला भेटायला आला आणि शेजाऱ्यानं सांगितलं, का हो तुमची पोरगी तुम्हाला जड झाली का? जड झाली असेल तर विहीर जाऊन ढकलून द्या तिला. महाराज पोरीनं सगळं दुःख सहन केलं. मायबापाला काही कळू दिलं नाही आणि महाराज पोरगी गर्भवती राहिली. ऐका ना, एवढे हलाखीचे दिवस, एवढं लोकांचं कर्ज मायबापाच्या डोक्यावरती महाराज पोरीच्या डोळ्यासमोर होतं. हो आई कशाला म्हणतात? ऐका ना, पोटामध्ये महाराज गर्भ वाढत होता आणि 9 महिना लागायच्या नंतर पोरगी माहेरी आली. माहेरी एक एक दिवस लोटत होता महाराज गर्भावस्थेचा. तेव्हा प्रसूतीच्या वेदना तिला झाल्या आणि दवाखान्यामध्ये नेलं महाराज. पण काळाने महाराज तिच्यावरती घाला घातला. हो बाळ सुरक्षित राहिलं. असं म्हणतात बाळ की बांत. एकतर बाळांपणात आई सुरक्षित राहू शकते किंवा बाळ सुरक्षित राहू शकतं महाराज. आणि शेवटी त्या लेकीचा महाराज अंत झाला. हो मायबापाच्या डोळ्यासमोर. एवढे हाल हाल बघा त्या मायबापाने त्या पोरीचे बघितले आणि शेवटी लेकराचा महाराज जीव गेला. काय म्हणलं असेल त्या मायबापाचा जीव? डोळ्यासमोर चित्र आणा ना. जीव गेला ना महाराज. वेडे झाले मायबाप त्या पोरीची, वेडे. पण चिमुरडी महाराज त्या पोरीला मुलगी झाली होती. मुलगी, सत्य घटना आहे बरं का, सत्य. मुलगी झाली होती महाराज त्या पोरीला. आता यानं महाराज, या नवऱ्यानं कुणीतरी माझ्याशी लग्न करावं म्हणून अडचण नको म्हणून महाराज एका अनाथालयामध्ये मुलगी देऊन टाकली. हो अनाथ आश्रमामध्ये नेऊन टाकली मुलगी. आणि कोणातरी महाराज एका गृहस्थाने ती मुलगी घेतली. एका दाम्पत्याने ती मुलगी घेतली. आजही महाराज त्या पोरीची आजी आजोबा आईकडचे अजूनही सांगतात, ताई आमची जी नात आहे ना, नात, ती नात, त्या नातीला आमची मुलगी दिसते. हो मुलगी. ती पोरगी म्हणते, आई कोणे का दाराजवळ बघ ना, तिला एक तर आत ये म्हणलं तर बाहेर तरी जा म्हण. महाराज मेल्याच्या नंतर सुद्धा ती माय त्या लेकरासाठी अजून सुद्धा येते. हो याला म्हणतात बघा माय. अरे त्यातले पोरीचा महाराज हात मोडला. हात मोडला होता महाराज. दवाखान्यामध्ये अनेक नंबर लागले होते रे, अनेक नंबर. पण माय कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? अरे मरून सुद्धा जी लेकरासाठी महाराज पुन्हा जिवंत होती, लेकरामध्ये तिचा प्राण गुंतमतो ना, त्या बाईनं महाराज, मेलेल्या बाईनं नाव नोंदणी त्या लेकराची केली होती बघा दवाखान्यामध्ये. तिला आई म्हणतात मायबाप. अरे खरंच एकदा आई जीवनातून गेली ना महाराज, सगळं संपलं. माईचा महाराज समुद्र आटलाय आपल्यासाठी. त्यामुळं जोपर्यंत मायबाप जीवनामध्ये शिल्लक येत ना, तोपर्यंत त्यांची कदर करायला शिका. एकदा मायबाप गेले ना महाराज, पुन्हा आपल्या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. माईचा हात फिरवणार तुम्हाला, पुन्हा ती छाया तुम्हाला कधीच, ती पदर तुम्हाला कधी दिसणार नाही माईचा. त्यामुळं आई वडिलांची सेवा करा. आज या परिवारा महाराज, या 7ही भावंडांना आई तर सोडून गेली, पण वडील अजूनही पाठीमागे आहेत. त्यांची चांगली सेवा करा, त्यांची चांगली काळजी घ्या, जेणेकरून तुमच्या आईच्या आत्मेला परत शांती मिळेल. झाली सेवा तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला मी या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली.